ओळख करून देतो. ह्यांची ओळख करायची गरज नाही. आपले सुनंदन लेले आणि अमोल कराडकर, प्रिव्हियसली विथ ESPN क्रिक इन्फो, आता विथ द हिंदू आणि क्रिकेट कॉफी आणि बरंच काही व्हिडिओ कास्ट बेसिकली ह्याचं क्रिएशन आहे. आणि आज आपण इथे ऑन बिहाफ ऑफ CCBK आलो आहे IPL प्रिव्ह्यू करायला. फक्त थोडा वेगळा फॉर्मॅट आपण पाडणार आहोत की प्रत्येक टीमचं स्ट्रेंथ अँड वीकनेस अनालाइज करणारे बरेच दिग्गज लोक टी व्हीवर आहेत. त्यामुळे आपण साईड ट्रॅक करून थोडं वेगळ्या तऱ्हेच्या गप्पा मारू. तर मी तुम्हाला दोघांना पहिला प्रश्न असा विचारेन की आता 2007 साली IPL चालू झालं थँक्स टू वन कॅच बाय श्रीसंत. तर आज IPL एवढं मोठं झालंय, पण जेव्हा चालू झालं तेव्हा ॲज क्रिकेट रिपोर्टर्स तुम्हाला काय वाटलं होतं की हे काय प्रकरण येत आहे? आणि स्टँडर्ड प्रश्न, पण खरंच एवढं मोठं होईल का असं वाटलं होतं का ॲट द व्हेरी ऑनसेट? आता दोन गोष्टी. थँक्यू एव्हरीवन. आणि तू म्हणलास आत्ता की त्या एका कॅचमुळे IPL सुरू झालं, हेच नोशन चुकीचं आहे. त्या एका कॅचच्या 4 आठवडे आधी इंग्लंडमध्ये BCCIने फॉर्मली IPL अनाऊन्स केली. ओके. आणि तो जो कॅच घेतला गेला त्याच्यामुळे पहिल्याच वर्षी IPLचा बागुलबुवा तयार झाला असं आपण म्हणू शकतो. पण ऑनेस्टली सांगतो, पहिल्या वर्षी IPLच्या मी तेव्हा हिंदुस्तान टाइम्ससाठी काम करायचो. आम्ही 8 रिपोर्टर्स 8 टीम्सना चेस करत होतो. मुंबई इंडियन्सच्या 14च्या 14 मॅचेस मी इकडून तिकडे निम्म्याहून जास्त फ्लाईट्स टीम बरोबरच्या सेम फ्लाईट्समध्ये असायच्या. कोणालाही आयडिया नव्हती काय चाललंय नक्की, शून्य आयडिया. एकीकडे पार्टी मोड, दुसरीकडे ॲज जर्नलिस्ट किंवा फॅन्स लोक खरंच समजून घ्यायचा प्रयत्न करत होते नक्की चाललंय काय. मजा येते सगळं ठीक आहे, चिअर गर्ल्स आहेत, म्युझिक आहे, हे सगळं नवीन होतं तेव्हा इंडियन क्रिकेटमध्ये. आणि पुढच्या एक 5 वर्षात सेटल झालं IPL. आणि आत्ता आपण 16व्या वर्ष, म्हणजे परत धोक्याचं आहे, पण आपण 16व्या एडिशनच्या आधी जे बोलतोय त्याच्यात मला असं वाटतं की आता IPL सेटल झाली आहे. आणि आता एस्पेशली प्लेयर्ससाठी की क्लिअर डिमार्केशन आहे. जोपर्यंत क्रिकेट चाललंय तोपर्यंत बाकीच्या गोष्टी मिळणार आहेत, आणि त्याच्यामुळे क्रिकेटवरचा फोकस नाही हलत आजकाल. माहित नाही मला तुझ्या प्रश्नाचं कितपत मी उत्तर दिलं, पण वरिष्ठ सांगतील. गौतम, तू हा प्रश्न विचारलाय म्हणून सांगतो की 2007 साली T20 वर्ल्ड कप जिंकला तेव्हा आम्ही होतो बरोबर. आणि कळत होतं की भारतीय नियामक मंडळाने BCCIने सुरुवातीला या फॉर्मॅटकडे तेवढं सिरियसली नव्हतं पाहिलं. आपल्या सिनियर लोकांनी त्याच्यातनं ऑप्ट आउट केलं होतं. आणि त्याच्यानंतर जे काय झालं ते काय कमालच झाली सगळी. आणि तेव्हा कळलं लोकांना की हे काय पेटणार आहे. कारण T20 क्रिकेट हे इंग्लंडमध्ये आलेलं होतं, ते केवळ बाकीच्या 50 ओव्हर किंवा काउंटीला प्रेक्षक येत नव्हते म्हणून फॅमिली आउटिंग अशा दृष्टीने T20 क्रिकेट आलं. आणि ते भारताला काही जास्त पसंत नव्हतं, पण ICC टुर्नामेंट म्हणून त्यांनी सपोर्ट केला होता. आणि त्याच्यानंतर आपण जिंकलो आणि सगळ्याच गोष्टी बदलल्या. कट टू 2007-8 मंकी गेटची ऑस्ट्रेलिया टूर. आणि त्यावेळेला मला आठवतंय की लोक प्लेयर्स जे तिकडं होते ऑलरेडी, ते म्हणजे TV समोर बसून असे म्हणजे अक्षरशः हिप्पोपोटॅमस एवढा झालेला. कशा अर्थाने की पहिल्या IPLच्या वेळेला ज्या काही आकडे बाहेर आले, आता ते आकडे छोटे वाटायला लागले, पण त्यावेळेचे ते आकडे इतके भयानक मोठे होते की 100 कोटी रुपयाला एकाने टीम घेतली होती मुंबई इंडियन्सची. म्हणजे खरोखर लोकांना असं आलं की बाप रे. आणि ललित मोदींनी केवळ ती ऑलमोस्ट शेवटची टीम जात नव्हती, याला विचारलं त्याला विचारलं, नाही म्हणल्यावर स्वतःची मोड बांधली आणि ऑलमोस्ट तशी टीम गमतीदार असं ते झालेलं होतं. आणि अक्षरशः स्टार स्पोर्टच्या मागं लागलेले की तुम्ही घ्या हे प्रॉपर्टी, तुम्ही घ्या प्रॉपर्टी. ती झाली नाही. आणि नंतर सोनीनी घेतली. आणि मला पहिली मॅच आम्हाला आठवते, बँगलोरला झाली ती पहिली मॅच. तामझाम झाला, ओपनिंग वगैरे झालं. मी म्हटलं काय पैसा फेको तमाशा देखो आहे, कारण हे तामझाम करणं हे सोपं आहे. पण तो तामझाम, ती नौटंकी कमी पडावी अशी पहिल्या मॅचमध्ये ब्रँडन मॅककलमने नौटंकी केली. त्यांनी त्या बँगलोरच्या ग्राउंडवरती जो काही बॅटनी धुमाकूळ घातलाय, त्या मॅचमध्ये त्यांनी जी बॅटिंग केली आणि जे काही त्यांनी तडाखे मारले, त्याच्यानंतर T20 क्रिकेट जे पेटलं ते
कायमस्वरूपी पेटलं. आणि याला कारण म्हणजे ब्रँडन मॅकलुमची बॅटिंगही होती आणि तेवढंच चिन्नास्वामी स्टेडियमचं ग्राउंडही होतं. कारण ते एकच ग्राउंड असं आहे की जिथं बॉल असा कधीच जात नाही. टेक ऑफ म्हणजे विमानासारखा टेक ऑफ केलेला जातच राहतो. त्यामुळे ती पहिली मॅच माझ्या दृष्टीने ही ही T20 लीग पेटवायला फार मोठी कारण ठरली. माझ्यासारखे आर्मचेअर एक्सपर्ट्स म्हणतात की IPL मुळे इंडियन टीमचं कॉन्फिडन्स आणि ॲग्रेशन सुधारलं. कारण आपण आता बिफोर गोईंग टू द वर्ल्ड स्टेज ते वर्ल्ड लेवल प्लेयर्स बरोबरच खेळतात. पण मग त्याचा उलटा फायदा फॉलोआउट पण असा आहे की टेस्ट क्रिकेटमध्ये पेशन्स कमी झाला आहे असं एक इम्प्रेशन येतं. तर IPLचा एक इंडियन आणि वर्ल्ड क्रिकेटवरती पॉझिटिव्ह झालेला इफेक्ट आणि म्हणजे प्लेईंग स्टाईलबद्दल मी फक्त बोलतो की पॉझिटिव्ह इफेक्ट आणि नेगेटिव्ह इफेक्ट बद्दल काही बोलू शकाल? थोडंसं मी असं म्हणेन की अगोदर एक सेकंद तू असा विचार कर की कोणीही इंडियन डेब्यू करणारा प्लेअर आणि वॉन विरुद्ध तो कधी खेळणार, मगरा विरुद्ध कधी खेळणार, मुरली विरुद्ध कधी खेळणार. तर जेव्हा तो इंडियन टीमला रिप्रेझेंट करेल तेव्हा. आणि नाही म्हणलं तरी तो काळ असा होता की प्लेयर असे इन ऑ असायचे की बापरे वॉन आहे, बापरे पोंटिंग, बापरे मगरा किंवा मुरली, संगकारा, महिला, म्हणजे एकाहून एक प्लेअर. काही तुम्ही कोणाला टाळूच शकत नाही असे सगळे प्लेअर होते. पहिली जी राजस्थान रॉयल्सची टीम होती त्याच्या वॉनला त्यांनी ती धुरा सोपवली. आणि त्याच्या टीममध्ये कोण होतं? स्वप्नील अस्नोडकर, एकदम रुकी लहान वयातला रवींद्र जडेजा, मुनाफ पटेल. आणि या लोकांना वॉननी जे काही घडवलं किंवा ज्या पद्धतीने त्यांनी मोल्ड केलं, कारण तो सांगून म्हणायचा की रवींद्र जडेजा हा रॉकस्टार आहे. आता हे शेनवॉननी म्हणणं आणि तो खेळत असताना मला अजून ती मॅच अजिबात विसरता येत नाही, जयपूरला झालेली राजस्थान विरुद्ध मुंबईची मॅच, सचिन विरुद्ध वॉन. सचिनची विकेट त्यांनी काढली आणि ती संपूर्णपणे मुंबई टीमच्या हातात असलेली मॅच वॉनच्या टीमनी पळवून नेली होती. आणि बाप रे बाप, या सगळ्या गोष्टी आठवतात. आणि मी सांगतो एवढ्या करता की आता कुठलाच प्लेअर कुठल्याही प्लेअर बाबतीत इन ऑन असतो. कारण वॉन हो खेळलोय मी त्याच्यावर, पोंटिंग हो खेळलोय की आता आमचा तो कोचच आहे, अमुक तमुक हो खेळलोय. तर याचा फायदा खूप झालाय. वर्क एथिक्स कळतात, विचारांची पद्धत कळते की जो डोमेस्टिक प्लेअर आहे त्याच्या आणि इंटरनॅशनल खेळाडूच्या वर्क एथिक्स आणि विचारांमध्ये तर फरक असतो, स्किलमध्ये एवढा फरक नसतो. पण या गोष्टी ज्या शिकायला मिळाल्या त्यांनी माझ्या मते फायदा झाला. आणि तोटा मी छोटंसं एवढंच बोलेन तोट्याच्या बाबतीत की खरंच पेशन्स कमी झालाय, ही गोष्ट खूप उघड झाली आहे. टेस्ट मॅचेसचे रिझल्ट्स लागत आहेत ही पॉझिटिव्ह गोष्ट आहे. पण बेसिक जी टेस्ट क्रिकेटमध्ये जे एक खडूसपणा, पेशन्सची गोष्ट आहे ती ड्रास्टिकली कमी झाली, हा तोटा सुद्धा झालाय. पण ते फक्त IPL मुळे असं मला वाटत नाही गौतम. म्हणजे इन जनरल एकंदर जगाचाच तो रिफ्लेक्शन आहे ना, सगळ्यांचाच पेशन्स कमी झालाय. हो म्हणजे तू आणि मी आपण व्हॉट्सअप जनरेशन आहोत. पुण्याचं ट्रॅफिक बघितल्यावर कळतं की सगळ्यांचाच पेशन्स. ते तर जाऊच दे. म्हणजे ते काय आता काय बोलायचं त्याच्यावर. पुण्यात बसून फार पुण्याबद्दल मी स्तुतीसुमनं उधळू शकत नाही पुण्यावर, त्याच्यामुळे तो मुद्दा वेगळा. पण एकंदरीतच म्हणजे मला असं वाटतं की ते एक एक स्टेप पुढे, म्हणजे दर 5 वर्षानंतरची पिढी कॉन्फिडन्स आजकाल. आणि तो तोटा मला असा वाटतो क्रिकेटरच्या दृष्टीने की एक ओव्हर म्हणजे 2009 साली अभिषेक नायरनी एक ओव्हर अँड्रू फिंटॉफला तोडली. ओके, तो पहिला होता. आज दरवर्षी आपल्याला असे 10 अभिषेक नायर दिसतात डोमेस्टिक क्रिकेट मधले. त्या 10 पैकी दोघांना कदाचित भारतीय स्क्वॉड मध्ये पोहोचता येतं. ओके, सामना किती जणांना मिळतो आणि किती सामने मिळतात हा त्याच्या पुढचा मुद्दा. पण त्या 10 जणांना वाटतं की मी भारी. ओके, आणि मग ते पुढच्या 2 वर्षात एक्सपोज होतात. त्या 10 मधले 2च जण पुढची 5 वर्ष फर्स्ट क्लास क्रिकेट, इंटरनॅशनल क्रिकेट सोडून द्या, IPL सुद्धा पुढची 5 वर्ष खेळत नाहीत. प्लेयर्स बद्दल खूप आपण सगळे बोलतो, पण मी 2 ऍस्पेक्ट्स IPL बद्दल मला तुम्हाला विचारायचं की जेव्हा लॉकडाऊन आलं तेव्हा क्रिक इन्फोवर एक आर्टिकल आलं होतं की जे अलाइड प्रोफेशन्स आहेत ज्यांना IPL मुळे खूप अर्निंग पोटेन्शियल वाढलेलं आहे. फॉर एक्झाम्पल चेन्नईमधला एक कॉबलर होता की धोनी त्याच्याकडे गेला आणि मग त्याच्यामुळे IPL आपल्या चेन्नईची टीम जायची. तर
हे माहिती असलेले झालेत, पण तुम्हाला असं एक मला कुठला तरी किस्सा सांगू शकाल का की IPL मुळे अलाइड प्रोफेशन्सना मदत झाली आहे की जी कधीच झाली नसती आणि त्यांचं आयुष्य फॉर द गुड बदललेलं आहे कारण ते IPL शी असोसिएटेड आहे? प्रवीण आमऱ्यांनी आपल्याबरोबर CCBK मध्ये गप्पा मारल्यात ना, त्याच्यात हा म्हणजे एक त्याच्यावरून मला ऑफहँड आठवलं की थ्रो डाऊन स्पेशलिस्ट ही कॉन्सेप्ट. मोहन जाधव सर आपल्याबरोबर आहेत, ऋतुराज गायकवाडचे कोच आहेत. त्यांनी कोचिंग सुरुवात केली तेव्हा हे डोक्यातही नव्हतं की थ्रो डाऊन स्पेशलिस्ट नावाची काहीतरी संकल्पना एक करिअर ऑप्शन म्हणून आजच्या क्रिकेटमध्ये येईल. IPL मुळे आली आहे असं मी म्हणू शकत नाही, पण IPL मुळे हातभार खूप लागलाय. म्हणजे आज ज्या मुलांना अरे हा फेकतो त्याचं बंद कर क्रिकेट, त्याच्याऐवजी तू हे करून बघ, हे करायची संकल्पना अस्तित्वात आली आहे. ते पटकन माझ्या लक्षात येतं. तेजस माताबरकर आहेत, स्ट्रेंथ अँड कंडिशनिंग हा ऍस्पेक्ट, या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ना, पेरिफेरल गोष्टी, या IPL मुळे बिंबवल्या जायला मदत झाली भारतीय क्रिकेटमध्ये एकंदर. या 2 गोष्टी मला आता पटकन लक्षात आल्या. स्पोर्ट्स सायकोलॉजी पुण्याचाच डॉक्टर गायकवाड ना, पंजाब बरोबर कोण, स्वरूप सावनू स्वरूप डेंटिस्ट तर आहे. तो आज म्हणजे हुशार डेंटिस्टही असतात. ओके, माझे गैरसमज दूर झाला. शिरोळे हा जोक तुम्हीच त्यांना सांगितला ना? नाही, पण ही गोष्ट सत्य आहे की अलाइड मध्ये खूप आलेले आहेत. म्हणजे काय म्हणतात त्याला, कॉम्प्युटर अनालिसिस पासनं, फिजिओ पासनं, स्पेशालिस्ट पर्यंत हे सगळेच जण आलेले आहेत. आणि याचा फरक आपल्याला कसा दिसतो अमोल, की ज्या वेळेला मॅच संपते त्याच्यानंतर शेकहँड करायला आलेली गँग जर का पाहिली तर पतंग आणि लेफ्टी अशी गोष्ट दिसते. म्हणजे पतंग म्हणजे टीम आणि लेफ्टी म्हणजे सपोर्ट स्टाफ. संपतच नाही, म्हणजे चेष्टा नाही करत आहे, शेवटपर्यंत सगळ्यांना हात चालू आहे. म्हणजे अक्षरशः 20-20 जण असतात. फिल्डिंगचे स्पेशालिस्ट वेगळे, याचे स्पेशालिस्ट, सगळीकडे स्पेशालिस्ट. आणि एक गोष्ट ती लगबग बघायलाही मजा येते. कशा अर्थाने मी म्हणतो की सगळ्यांनाच असं जे दाखवायला लागतं की मी खूप काम करतोय, माझी खूप इन्व्हॉल्वमेंट आहे, त्यामुळे अरे बाप रे बाप, सगळ्यांची नुसती लगबग चालू असते. पण अशक्य मोठा जगरनॉट झालेला आहे हा. पेप्सी विकणाऱ्या माणसापासनं त्या टीमच्या CEO पर्यंतचा अशक्य मोठा जगरनॉट झालेला आहे. कारण याच्यामध्ये प्रत्येक टीमला जे लोगो विकायचे असतात, मार्केटिंगचे स्किल जे आहेत, कारण यांना जे काय म्हणतात त्याला इन्कम ऑपॉर्च्युनिटीज आहेत या लीग मधल्या ओनर्ससाठी, त्याला गेट मनी पासनं तुम्हाला फ्रंट बॅक या सगळ्या लोगोंपासनं सगळ्या गोष्टी या खूप महत्वाच्या ठरतात. कारण जे पैसे गुंतवले त्याचा पेबॅक ह्याच्यातनं येतो. त्यामुळे अलाइड लोकांना सॉलिड म्हणजे आज प्रत्येकाचं जर का ऑफिस पाहिलं, क्रिकेट खेळणारे आणि बॅक एंड ऑफिस हे खूप मोठं झालंय. आणि क्रिकेटवरून फ्रीलान्स जर्नलिस्ट विशेषतः ते फक्त जर्नलिस्ट नाही बरंच, इन्फ्लुएन्सर सुद्धा होतात काही त्यातले. सो आय थिंक CCBK ने एक IPL का T20 IPL रिलेटेड क्विज अरेंज केलाय ऑडियन्स करता. सो सिद्धार्थ गोखले आहे. सो वेळोवेळी सिद्धार्थ प्रश्न विचारेल, प्लीज उत्तर नक्की द्या. आणि अमोल प्राइस प्रत्येक प्रश्नाचं खरं उत्तर दिलं की खरं प्राइज मिळणार आहे. आणि हे एक पुण्यात वाढलेला व्यक्ती गेली 18 वर्ष पुण्याबाहेर राहून काम करतो, त्याच्यामुळे प्रॉमिस हे पुणेकराचं नाहीये, ते खरंच पाळलं जाणार आहे. हाय, सो गुड इव्हनिंग. माझं नाव सिद्धार्थ गोखले. सो आता सगळे दिग्गज लोक इथे बसलेत. सो फर्स्ट थिंग, आता तर मला पटलंय की कोणी थोर माणूस म्हणून गेलाय की क्रिकेट खेळण्यापेक्षा बोलण्याचा विषय जास्ती आहे. स्वतः प्रूव्ह होत्या मला इथे आल्यावर ते. आय गेस मी आज खूप छोटे क्वेश्चन काढले, म्हणजे फार स्मॉल क्वेश्चन आहेत. मला फक्त एकच रिक्वेस्ट आहे की क्वेश्चन डिफिकल्ट आहेत का सोपे ते तुम्हीच ठरवा. पण मला वाटतंय की मला डेक्कन जिमखानाच्या क्राऊडवर जास्त विश्वास आहे. सो आय गेस तुम्हाला सगळे आन्सर्स आली पाहिजेत. सो फॉर्मॅट सिम्पल आहे, क्वेश्चन विचारला जाईल, कोणी हात वर करा, सगळ्यांना इंट्रोड्यूस करा आणि गिव्ह द आन्सर. फर्स्ट आय क्विकली मूव्ह टू द फर्स्ट क्वेश्चन. बरेच आत्ता आपण सगळेच IPL इव्होल्युशन बद्दल बोललो, IPL सुरू का झालं, हे का झालं. तर माझा पहिला क्वेश्चन थोडा डिफिकल्ट आहे, आय होप तुम्ही क्रॅक कराल. प्रश्न असा आहे की कोणी मला सांगू शकेल की IPL आपल्याला दिसते की 2008-9 ला सुरू झालं, पण त्याचा ड्राफ्ट खूप आधी लिहिला गेला होता, खूप आधी. म्हणजे आपल्याला
माहिती पण नसेल जास्त लोकांना, IPL NBA वरनं इन्स्पायर झालं होतं आणि कुठल्या 2 व्यक्तींनी 1995 मध्येच त्याचा ड्राफ्ट लिहून ठेवला होता. फक्त ललित मोदींनी तो नंतर रिफाईन करून प्रेझेंट केला. तर कोणी मला सांगू शकेल का? इथे सगळे क्रिकेट प्रेमी बसलेत म्हणून सांगतोय. 2 लोक होते, कोण ते दोघं आहेत? आणि त्यातला एक क्रिकेटर आहे, दुसरा पण क्रिकेटर आहे, पण तो इंडियाकडनं खेळला नाही, पण तो रणजी विंडी सगळं खेळलेला आहे. तर कोण सांगू शकेल? फॉर्मॅट सिम्पल आहे, हात वर करा, आय विल कम टू यू. 2 क्रिकेटर आहेत. तुम्हाला एनी आयडिया, एनी क्लू? तुम्हाला तो आन्सर माहिती आहे, तुम्ही आता कसं आन्सर माहिती आहेत ना तुम्हाला? शेअर केलेत ना क्वेश्चन, तर तुम्हाला नाही करता येणार आता. म्हणजे शेअर न करता माहिती नव्हतं. सॉरी, मी पुणेकर आहे, तुम्ही आलो असतं ते. एनीवन, सोपं आहे. एक क्रिकेटर आहे, तो कोच पण आहे चांगले. तुम्ही मला करेक्ट करा, फक्त माझं क्रिकेट बद्दल काय नॉलेज हे चूक झालं. एक कोच आहे, दुसरे पण खूप चांगल्या लेवलला क्रिकेट खेळले आहेत आणि ते ऍडव्हर्टायझिंग मध्ये खूप मोठं नाव केलं त्यांनी, आणि ते बऱ्याच क्रिकेट रिलेटेड ऍडव्हर्टाइजमेंटनी त्यांनी काम केलं त्याच्यामध्ये. एनीवन, खूप सोपं आहे. खूप 2 वर्षापूर्वी जेव्हा गौरव कपूरनी ब्रेकफास्ट विथ चॅम्पियन्स आणि असले त्यात ते व्हायरल पण झालं होतं, ज्यात भरपूर ट्वीट, ब्लॉग सगळं आलेलं आहे त्या गोष्टींवर. जुने खेळाडू आहेत, आता ते नाहीत. रिसेंटली एक कॉमेंट्रेटर पण झाला त्यानंतर खूप मोठा. नो एनीवन, आन्सर आहे अरुणलाल आणि पियुष पांडे. आय गेस तुम्हाला आता पियुष पांडे खूप मोठं नाव आहे मार्केटिंग आणि ऍडव्हर्टाइजिंग, आणि अरुणलाल तर सगळ्यांना माहिती आहे. खरं आहे, गो विजिट. आपण वाटतं, सगळ्यांना वाटतं की खूप सुरू झालंय, पण आधीपासून त्याचं काम सुरू झालं होतं IPL वर. ओके, शुड आय टेक अनदर क्वेश्चन ऑर वी शुड वेट? ओके, आनंद, मी आता एक सोपा क्वेश्चन विचारतो. आपण पुण्यात बसलोय, सगळे आहेत तिथे. पुण्यात सुद्धा 2 IPL टीम होऊन गेल्यात. कोणी मला 2 IPL टीमची नावं सांगेल का? पूर्ण नावं. एकदम सोपा क्वेश्चन आहे तो, फुल टॉस. मागेच मी त्यांचं नाव पहिलं बघितलं होतं. तर तुमचं नाव सांगा सगळ्यांना. आणि माझं नाव अनूप आहे आणि 2 टीम्स होत्या, रायझन पुणे सुपर जायंट्स आणि पुणे वॉरियर्स. करेक्ट आन्सर आहे. पुणे सहारा वॉरियर्स म्हणत होतो, पण आन्सर करेक्ट आहे. सो प्लेयर्स हा एक पार्ट झाला, सपोर्ट स्टाफ झाला. माझ्या मते ओनर्स बद्दल पुरेसा एंटरटेनिंग माहिती बाहेर नाही आलेली. तर मायकल जॉर्डन बद्दल म्हटलं जातं ग्रेटेस्ट बास्केटबॉल प्लेअर एव्हर, पण वर्स्ट ओनर एव्हर. तर प्रत्येक ओनरला असं आय गेस वाटत असणार की माझी टीम आहे, माझे पैसे, मी बोलणार तेच झालं पाहिजे आणि मग रिझल्ट पण मला पाहिजे तसाच आला पाहिजे. प्लस त्यांचे पर्सनल इगोज असतात, ते सगळी मोठी मोठी लोक आहेत, त्यांचे इडिओसिन्क्रेसीज काही ना काहीतरी असणार. तर आपण रेकॉर्डिंग करतोय, तर नावं न घेता ओनर्स बद्दल काहीतरी आम्हाला गमती जमती सांगू शकाल का? हा फ्रीलान्सर असल्याचा तोटा आहे, माहितीये का? हा, पण 2-3 इंटरेस्टिंग गोष्टी सांगू शकतो मी. उदाहरणार्थ, विशेषतः इंडियन प्रीमियर लीग आहे, भारतीय ओनर्स आहेत, श्रद्धाळू, अंधश्रद्धाळू, जे काय म्हणाल ते. 2009 साली पहिलं वर्ष डेक्कन चार्जर्स ची झोपडी झाली, ते शेवटचे होते 8वे. 2009 साली तिथल्या त्यांच्या ज्योतिषांनी बोलवून सांगितलं की हा जो स्विमिंग पूल आहे ना, तो बुजवा. तर टीम ओनर्सचा ग्राउंडवर कंट्रोल नसतो अजूनही. टीम ओनर्स ग्राउंड, स्टेट असोसिएशनचे ग्राउंड असतात, त्यांना पर मॅच भाडं देतात, पण त्यांनी दे जस्ट पुल्ड देअर स्क्रूज. त्यांनी एन्श्योर केलं की हैदराबाद क्रिकेट असोसिएशननी स्विमिंग पूल बुजवला आणि जागा बदलली. त्या वर्षी ते जिंकले. पहिली 2 वर्ष मुंबई इंडियन्सचं काय होऊ शकलं नाही. साऊथ आफ्रिकेमध्ये जिंकले. हा, हो, पहिली 2 वर्ष मुंबई इंडियन्सचं काही होऊ शकलं नाही. 2009 ला साऊथ आफ्रिकेत गेले होते लेले. 2010 ला परत आल्यानंतर मुंबई इंडियन्सचा प्री सीझन पहिल्या दिवसाच्या आधी
ते दरवर्षी पूजा करतात. ओके. आणि जवळजवळ सगळ्याच क्रिकेट टीम, सगळ्या स्पोर्टिंग टीम्स प्रत्येक सीझनची सुरुवात करताना पूजा करतात. प्रत्येक क्रिकेट टीमचा आपल्याला माहिती आहे प्रत्येक ग्राउंडवर होम ड्रेसिंग रूम आणि अवे ड्रेसिंग रूम हे ठरलेलं असतं. त्या वर्षी त्या प्रिस्टनी सांगितलं ही रूम अशुभ आहे, इकडे आपली टीम राहू दे. ते वर्ष चेंज झालं होम आणि अवे, आणि त्या वर्षी ते प्ले ऑफला पोहोचले पहिल्यांदा. आणि ह्या छोट्या छोट्या गोष्टी आतापर्यंत चालू राहतात. अजून एक गंमत म्हणजे प्रीती झिंटा तिच्या टीम करता मील्स कुक करते हे पॉल वलथाटींनी अस्खलित मराठीमध्ये CCBKच्या गप्पांमध्ये सांगितलंय की ती स्वतःहून दाल चावल करून खायला घालते प्लेयर्सना. बाकी काय काय करते ते आपण आता नाही बोलू शकत, पण म्हणजे या गोष्टी तेवढं काळजी घेणारे पण टीम ओनर्स आहे. सर्वात आता मला बोलायला लागेल आणि सर्वात चॅप्टर आहे तो महेंद्रसिंग धोनी. कारण धोनीनी गंमत अशी आहे की जे CSK चे ओनर आहेत ते मॅच बघायला नसतात, कारण त्यांना म्हणे सांगितलंय गुरुजींनी की तुम्ही मॅच बघायला गेलात की तुमच्या टीमचा बेडा गर्द. त्यामुळे लोक सतत मेसेजवरती त्यांना निरोप देत असतात स्कोर काय झाला वगैरे. फक्त मी गमतीने धोनीला म्हणलं होतं याच्या मागं तूच आहेस, बहुतेक गुरुजींना तूच पटवलं, ओनरचा त्रास नको. पण त्यावेळेला त्यांनी गमतीने एक गोष्ट सांगितली होती की या लोकांच्या बऱ्याच गोष्टी म्हणे चालू असतात, आम्हाला कळत नाहीत. एकदा म्हणे मी असाच मॅचच्या इथे गेलो तर आमच्या ड्रेसिंग रूम मध्ये सगळं चकाचक झालेलं, व्यवस्थित रंगरंगोटी वगैरे, आणि सगळ्यांच्या खुर्च्या एका लाईनीत. समजा ही एक लांग आहे तर माझ्या एकट्याचीच खुर्ची 2 फूट पुढे होती बाकीच्यांच्या मागे. तर मी म्हटलं अरे हे काय नाटक आहे. असं करून वरती पाहिलं तर वरती सूर्याचं वगैरे असं ते हे काढलेलं. मी म्हटलं अरे याला काय अर्थ आहे, काय असं वगैरे. तर त्यांनी मागची ती फळी काढली, खुर्ची मागं सरकली आणि तो गेला टॉसला. तर टॉसला गेला, टॉस झाला वगैरे, हे झालं. लंच टाईमला परत ती लावून खुर्ची पुढे होती. म्हणजे या लोकांचा या सगळ्या गोष्टी खूप धमाल आहेत. कारण एकदा कलकत्त्याच्या एका ओनरनी असं हे केलं होतं की आता आपण रनिंग बिटवीन द विकेट्सवरती पुढचे 1 तास बोलूयात. तर सगळे प्लेयर एकमेकांकडे बघायला लागले की 1 तास रनिंग बिटवीन द विकेटवरती आपण काय बोलणार. पण या सगळ्या लोकांचेच असे बऱ्याचशा गोष्टी असतात की इन्व्हॉल्वमेंट पण तेवढीच आहे. कारण अखेर या सगळ्यामध्ये जी काय प्रचंड प्रमाणात पैशाची इन्व्हॉल्वमेंट आहे, ऑर्गनायझेशनल इन्व्हॉल्वमेंट आहे, याच्यामुळे प्रचंड मोठ्या प्रमाणात हे लोक तिथं असतात. आणि IPLचं एक्सपोजर तर तुम्हाला माहिती आहे की ते एक्सपोजर अनबिलिव्हेबली मोठं आहे. आणि त्यामुळे सगळे ओनर्स हे एकदम तिथे लगे राहू मुन्नाबाई सारखे असतात. पण या गोष्टी धमाल धमाल सतत चालू असतात. एका टीम ओनरनी हात कर ना पुढे, असा हात कर, असं करून 11 वेळा म्हणायचं वी विल विन, वी विल विन, वी विल विन. असं होतं. म्हणजे असं 11 वेळा मंत्र जपल्यासारखं हे. आणि हे बाहेरचे लोक जेवढं शक्य आहे तेवढं हे लोक करतात. नो डाऊट की प्लेयर म्हणतात की चला ओनरचं हे आहे, पण अतिरेक झालेलं नाही अजून म्हणून तेवढं सहन करतायत. पण एक विम्स अँड फॅन्सी सॉलिड असतात. थोडं टेक्निकल डिस्कशन करू की यावर्षी 2 नवीन रूल्स इंट्रोड्यूस करण्यात आले. त्यातले एक मला आजच कळलं ऍक्च्युली. सो पहिला आय बिलीव्ह ज्याला इम्पॅक्ट प्लेअर असं टर्मिनॉलॉजी दिली आहे, तर त्याच्याबद्दल एक्झॅक्टली काय त्याचा अर्थ आहे आणि दोन्ही जे डिस्कशन आपण करू त्याचा फायदा आणि तोटा तुमच्या मते काय ह्याच्याबद्दल थोडं प्लीज इलॅबोरेट करू शकाल. ओके. पहिला रूल जो इम्पॅक्ट प्लेअर सबस्टिट्यूशन आहे. IPL मध्ये खूप वर्ष असं चाललं होतं की तेच चालू आहे. बदल ही काळाची गरज आहे वगैरे. ऑस्ट्रेलियात बदल आले, इंग्लंडमध्ये बदल आले, 100 आलं. इम्पॅक्ट प्लेअर हे आणि आजचा भारत #न्यू इंडिया किंवा काही लोक म्हणतात जुमला, तसं आहे ते. म्हणजे बिग बॅश लीग मध्ये 2020-21च्या सीझनला एक्स फॅक्टर हा रूल आला सबस्टिट्यूशनचा, तो आता इम्पॅक्ट प्लेअर म्हणून आहे. आता काय साधी गोष्ट आहे, दर मॅचला 15 प्लेयर जे नेम अनाऊन्स होतात त्यातले 11 जण ग्राउंडवर येतील. उरलेल्या 4 पैकी कुठलाही एक प्लेअर मॅच मध्ये कधीही कुठल्याही एका प्लेअरला रिप्लेस करेल. उदाहरणार्थ जर एखादी टीम 3 ओव्हरमध्ये 3 आउट 5 झाले तर आउट झालेल्या बॅट्समॅनच्या ऐवजी
एक 12वा बॅट्समन येईल. टोटल बॅटिंग 11च करतील. ओके, म्हणजे एक स्ट्राईक बॉलर जो आहे तो बॅटिंग नाही करणार, तो फक्त बॉलिंग करेल. आणि दिस कुड ऍक्च्युअली बी अ गेम चेंजर. कारण कुठल्या वेळेला किंवा त्याच्यामुळे परत गो बॅक. सो बेसिकली टीम मध्ये ऑन पेपर 12 प्लेयर्स असतील, पण 11 जणच त्यांचा रोल निभावतील. 12 की एक जण येऊन बॅटिंग करून जाणार आणि मग तो परत बाहेर जाणार, पण बॉलिंग 12वा प्लेअर डिक्लेअर्ड नसणार आहे. 12 ते 15 पैकी कोणीही कुठल्याही स्टेजला एकदा येऊ शकतो. ओके, म्हणजे फॉर इन्स्टन्स 6 बॉल 20 रन हवेत आणि जर एक तुमचा सो कॉल्ड जो लंबे लंबे मारताय अशी जी आजकाल एक गरज असते, तो फक्त तेवढ्या करता येईल. किंवा एक बॉलर काही झालं तरी एका ओव्हरमध्ये 3 यॉर्कर्स टाकतो. 6 बॉल 20 रन डिपेंड करायचे, बॉलिंग कोणी करायची, तर त्याला तेवढ्या एका ओव्हर करता आत आणता येईल. आणि त्याच्यामुळे नक्की याचा इम्पॅक्ट कसा होणार आहे, कारण काय हा रूल डोमेस्टिक क्रिकेटमध्ये मुश्ताक अली नावाची ट्रॉफी एक टुर्नामेंट असते की जे IPL स्काउट सोडून कोणाला माहिती नसते फॅन्स वगैरे. पण म्हणजे डोमेस्टिक T20 ना. राईट, थोडंफार आम्ही पण क्रिकेट बघतो. डेंटिस्ट आहेत ना, त्यामुळे तिकडे रूल केला होता की 14 ओव्हर्स नंतर तुम्ही तो इम्प्लिमेंट करू शकाल. इथे कसं आहे, इथे पहिल्या ते 20 ओव्हर पर्यंत कधीही सबस्टिट्यूशन आणू शकाल. दुसरा रूल आहे यांच्या काळात जे होतं ना, त्यांना तर म्हणजे समजणारच नाही. सुधीर वैद्य सर म्हणतील स्वातंत्र्यपूर्व काळात. हा, आणि सुधीर वैद्य सर तर म्हणतील म्हणजे कुठल्या काळात, पण ते न फसणारच आहे बऱ्याच अंशी. की टॉसला जाताना कॅप्टन एक टीम शीट कॅरी करायचा ना, आता 2 टीम शीट्स कॅरी करेल. टॉस जिंकलो तर ही टीप, टॉस हारलो तर ही टीप. हे ऑप्शन्स आहेत. ते पण मजेदार ठरणार आहे, कारण टॉसचं सर केवढं महत्वाचं असतं. कित्येक वेळेला इंग्लंडमध्ये अशी गोष्ट घडलेली आहे की टॉस जिंकला, बॉलिंग घेतली आणि अर्ध्या तासात हवा बदलली आणि सूर्य बाहेर आला, असेही गुगली झालेले आहेत. त्यामुळे टॉस हा एक काय म्हणतात त्याचा क्रिकेटमधला, आणि टीम अगोदर देणं, त्या अगोदर तुम्ही विचार करून ती रिस्क घेणं, हा एक रोमांस होता. तो रोमांस एका अर्थाने कमी होणार आहे. आता एकदम ते हार्ड हिटिंग होणार आहे. बिग बॅश लीगचा रेफरन्स केलास तर इंडियन प्लेयर्सना फॉरेन लीग्स मध्ये खेळू देत नाही, त्याचा आपल्याला किती नेगेटिव्ह इफेक्ट होतो. कारण मला नेहमी प्रश्न पडतो की सगळे म्हणतात की वी हॅव द बेस्ट T20 लीग इन द वर्ल्ड, पण ऑनेस्टली बघायला गेलं तर 3 फॉर्मॅट्स पैकी जर एक फॉर्मॅट असेल जिथे ज्याचं कोडं BCCIला जमलेलंच नाहीये, तर ते T20च आहे. तर तुझ्या मते आपले प्लेयर्स दुसरीकडे खेळू शकत नाहीत, ह्याच्यात किती रोल आहे? पहिला मुद्दा तू जे म्हणलास की 3 फॉर्मॅट्स मध्ये डेप्थ खूप वाढली आहे भारतीय क्रिकेटमध्ये, त्याचं IPLचं मोठं योगदान आहे. गेल्या 15 वर्षात जेवढी डेप्थ आहे, एकाच वेळेस तुमचे 3 संघ 3 वेगवेगळ्या फॉर्मॅट्समध्ये किंवा एकाच फॉर्मॅटमध्ये 3 संघ मैदानावर असू शकतात, पण भारतीय संघ चॅम्पियन संघ नाही, ही फॅक्ट आहे. ओके, त्याच्यात IPLचा तेवढाच वाटा आहे जे आपण कन्व्हिनियंटली विसरतो. आणि दुसरा मुद्दा, बाहेरच्या लीग्स मध्ये खेळण्याचा सर्वात मोठा तोटा फायदा मला माहिती नाही, पण लेजंड्स लीग फोफावत आहेत, रिटायरमेंट्स वाढत आहेत. आज रॉबिन उथप्पा अजून 2 वर्ष IPL खेळू शकला असता. ओके, किंवा बाहेरच्या लीग्स मध्ये खेळू शकला असता. साऊथ आफ्रिकेत त्याला खेळायच्या आधी ऑफिशियली रिटायरमेंट अनाऊन्स करावी लागली, त्याशिवाय ते बाहेर जाऊन खेळू शकत नाहीत. बाहेर जाऊन न खेळण्यामागे BCCIचं म्हणणं आहे की कमर्शियल अपील आम्हाला या टुर्नामेंटचं टिकवायचं आहे, जे IPL मुळे जगभरात, आणि ते फॉरेन प्लेयर्स आणि इंडियन प्लेयर्स, फॉरेन प्लेयर्सची क्वालिटी, त्यांना मिळणारा पैसा, त्यामुळे ते IPL सोडणार नाहीत. इंडियन प्लेयर्सचं कमर्शियल अपील ग्लोबली, त्याच्यामुळे त्यांच्याशिवाय पर्याय नाही. आणि त्याच्यामुळेच त्याचा एक साधी गोष्ट आहे की आपण म्हणतो बिग बॅश लीग ही दुसरी बेस्ट लीग आहे ना क्रिकेटमधली. बिग बॅश लीगच्या 8 टीम्सची मिळून जी प्लेअर पर्स आहे ना, 8 टीम्सची मिळून ते IPLची एका टीमची जी प्लेअर पर्स आहे 95 कोटी, त्याच्यापेक्षा कमी आहे. हा जर एवढा फरक आहे तर तो जोपर्यंत जिसकी भैंस उसकी लाठी जो प्रकार आहे, तोपर्यंत BCCI आणि प्लेअर कशाला रिवोल्ट करतील. एकच गेम चेंजर होऊ शकतो. आम्ही आधी बोललोय या विषयावर, सुनंदन ऑब्जेक्ट करेल, ते अमेरिकेत मेजर लीग क्रिकेट येत आहे ना, उद्या त्यांनी जर एका विराट कोहलीला किंवा एका रोहित शर्माला किंवा एका ईशान किशनला सांगितलं तुला $3 मिलियन देतो, सगळं सोड, इथे येऊन माझ्याकडे खेळ, आणि जर एक उमेदीतला खेळाडू आत्ताचा करंट स्टार म्हणला
की मला इंटरनॅशनल क्रिकेट नको, मी अमेरिकेत जाऊन खेळतो, IPL ला मी हवा असेल तर मला तिकडची खेळायची परमिशन द्यायची, तर काय होईल? हायपोथेटिकल कशाला? उन्मुख चंद बेस्ट एक्झाम्पल. आपण स्टार प्लेअर म्हणतोय. नाही, पण गौतम, याच्यामध्ये ही रिस्क खूप मोठी आहे की वेस्ट इंडिज ज्या टीमच्या बाबत किंवा ज्या प्रांताबद्दल मला खूप प्रेम आहे, कारण ज्या कोणी क्रिकेटवर प्रेम केलं त्यांना वेस्ट इंडिज टीम खास करून 70-80ची काय होतीये आपण विचारच केलेला बरा, आणि अजूनही असं वाटतं की आहा क्या बात आहे, एक एक प्लेअर आठवले तर. आणि त्याच्यानंतर IPLच्या किंवा या T20 लीग सुपारी मॅचेस ज्याला आम्ही गमतीने म्हणतो, हे खेळण्याच्या नादामध्ये वेस्ट इंडिज क्रिकेट खूप धक्के खात आहे. आणि आत्ता म्हणजे सुनील नरीन म्हणा किंवा रसेल म्हणा, यांनी निर्णय घेऊन टाकला की नाही, आम्हाला इंटरनॅशनल क्रिकेट नाही मिळालं तरी चालेल, आम्ही हे खेळतो. ही रिस्क जी आहे ही मिनिमाइज करणं भारताच्या क्रिकेटच्या दृष्टीने जर का असलं तर त्याच्यात काही चुकीचं नाही, कारण ह्याच्यामध्ये नाहीतर प्लेयर फसू शकतात आणि कमर्शियलच्या नावाखाली जे बाकी क्रिकेटचं आहे त्याला मोठा धक्का लागू शकतो. पण एक क्विज क्वेश्चन कडे जाऊ, पण मी एक प्रश्न विचारून ठेवतो ज्याचा तुम्ही विचार करू शकता की आज जे सॉकर/फुटबॉल मध्ये झालंय की क्लब फुटबॉल हे सर्वस्व आहे आणि मग जमेल तेव्हा टीम, तर क्रिकेटमध्ये म्हणतात की तसं त्या दिशेने चाललंय, पण ऍक्च्युली आपल्या आयुष्यामध्ये ते होईल का? तुम्ही त्याचा विचार करून ठेवा. सिद्धार्थ, विल टेक 1 or 2 more questions. Again, I'll follow the same pattern. एक सोपा एक अवघड क्वेश्चन. So I'll start with सोपा क्वेश्चन since we are joined CCBK. This question is for CCBK Connect आहे, त्यामध्ये एक तर तुम्ही ओळखा. क्वेश्चन सिंपल आहे, दो आपण पुण्यात बसलोय पण क्वेश्चन मुंबईत आहे. फर्स्ट मुंबईकर टू हिट अ सेंचुरी इन IPL. कोणी मला सांगू शकेल का नाव? फर्स्ट मुंबईकर टू हिट अ सेंचुरी इन IPL. कोणी मागे? पॉल वॉल्थर्टी. तुम्ही प्लीज प्राइज द्यायला दुसरा सर, दुसरा पण विचारताय. दुसरा मुंबईकर. ओके, सो अवघड प्रश्न माझा, तो तुम्ही पण करू शकता अटेम्प्ट. थोडा क्वेश्चन ऐकून मला मारायला येऊ नका फक्त, सो प्लीज. IPL आणि FTV मध्ये साम्य काय? एक सिमिलॅरिटी ITV आणि FTV मध्ये, फॅशन टीव्ही मध्ये. IPL आणि फॅशन टीव्ही मध्ये एक कॉमन लिंक आहे. आय एम अ बिझनेस. असं खरंच? एनी कमेंट? एनी लिंक? IPL आणि फॅशन टीव्ही मध्ये कनेक्ट आहे, खूप भारी कनेक्ट आहे. आणि म्हणजे तुम्ही खूप सोपा आन्सर आहे, तुम्ही यू विल किक युअर सेल्फ आन्सर ऐकल्यावर. अरे कोण बोललंय? एकदम मला कळलं नाही एकदम. नाही खरं एकदम तुम्ही असं लॅटरल थिंकिंग प्रमाणे चांगला आन्सर आहे, पण करेक्ट आन्सर नाहीये. एकदम सोपा आन्सर आहे. यू थिंक IPL कोणी सुरू केलं, काय सुरू केलं, मग FTV कुठून सुरू झाला असेल, FTV इंडियात कधी आला असेल. आय विल ओनली टेक 5 सेकंड. एकदम सोपा आन्सर आहे. 5 4 3. तुम्ही कोणी? 2 1. ओके, आता तुम्हाला प्राइज मिळेल की नाही माहिती नाही. आन्सर करेक्ट होतं. करेक्ट लिंक आहे ललित मोदी. ललित मोदी IPL याच्या आधी पण त्यांचं खूप मोठी बिझनेस फॅमिलीवर होती. त्यांची एक कंपनी होती मोदी एंटरटेनमेंट. ललित मोदींनी फॅशन टीव्ही इंडियामध्ये आणला. सो आता ते बाळाचे पाय पाण्यात दिसतात वगैरे ते काय मला माहिती नाही, बट दॅट्स द कॉमन लिंक.